हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वाईल्ड स्प्रिंग टेल्स विथ बिजू. बघा, आज पुन्हा नवीन आपल्या स्थानिक देशी वृक्षाची तुम्हाला माहिती देतो आहे. त्याचं नाव आहे कंचन. बघा 2 मिनटं. बघा मित्रांनो, हा वृक्ष आहे, त्याला कंचन असं नाव आहे. कंचन हिंदीमध्ये त्याला कचनार असे म्हणतात. याला हिवाळ्याच्या दिवसामध्ये छान असे गुलाबी रंगाचे फुलं येतात. मी तुम्हाला दाखवतो, 1 मिनटं. बघा, सध्या हा वृक्ष छोटा आहे थोडा. याला सध्या बघा हे पाकळी आणि हे फुल आलं आहे, ना, गुलाबी रंगाचे खूप छान असे फुलं येतात. हा संपूर्ण आपला देशी वृक्ष असून याला बागांमध्ये, बागेत किंवा झाडांच्या रस्त्याच्या दुतर्फा वगैरे हा भरपूर प्रमाणात लावलेला असतो. खूप सुंदर असा वृक्ष आहे. याच्या पानाची ही सिमेट्री बघा इकडं. हे बघा, ही सिमेट्री बघा किती छान आहे. बघा, एका रांगेत किती व्यवस्थित दिसत आहेत ती पानं. त्याचं कंचन आणि कचनार हिंदीमध्ये असं नाव आहे. आणि आपला जो दसऱ्याच्या वेळेस बघा आपटा असतो ना, बघा ते आपट्याचे पान असं असतं थोडंसं. बघा, तुमच्या लक्षात आलं असेल असं ना, आपटा आपण जो दसऱ्याला वगैरे देतो, विजयादशमीला, ते आपट्याचं पानसुद्धा असंच असतं. ते ह्याच कुळातलं वृक्ष आहे, पण हा कंचन वेगळा, आपटा वेगळा. खूप सुंदर असं झाड आहे. तुमच्या घराभोवती किंवा रस्त्याच्या आजूबाजूला तुमच्या कॉलनीमध्ये जागा असेल तर या वृक्षाची लागवड तुम्ही नक्की करा. खूप सुंदर वृक्ष आहे, दिसायला अतिशय सुंदर दिसतो. याच्यामध्ये विविध प्रकार पण येतात, जसं की गुलाबी रंगाचा पण कंचन असतो, पिवळ्या रंगाचा पण येतो, कुठं कुठं पांढऱ्या रंगाचा पण कंचन आहेत, पण ते अगदी विरळ आहेत. हे झाड आता नुकतंच लावलेलं आहे मागे, याची आता वाढ होईल. खूप छान असा वृक्ष आहे, मध्यम उंचीचा वृक्ष असतो. आणि तुम्ही घराच्या जवळही जरी लावला तरी याच्यापासून कुठलाही तुमच्या घराला अतिशय मोठा वाढत नसल्या कारणाने खूप छान असा लूक येतो घराजवळ जर असलं तर. हे बघा, अशातले फुलं येतात त्याला, दिसलं बघ किती छान फुलं आहेत, है ना. तर घराजवळ हा वृक्ष तुम्ही नक्की लावा, तुमच्या घराच्या जवळ जर जागा असेल तर. आणि खूप सुंदर असा हिवाळ्यामध्ये लूक येईल घराला. घराच्या दुतर्फा, रोडला, शेतामध्ये, बांधावर, बागेंमध्ये आजकाल कंचन हा खूप सुंदर दिसतो. आणि याच्या पानांची रचना पण खूप सुंदर असते दिसायला. हा सरळ सरळ आपट्याच्या कुळातील वृक्ष असल्यामुळे याचे पानंसुद्धा दिसायला आपट्यासारखेच असतात. या सुंदर अशा झाडाचं, देशी झाडाचं जतन करा. आपल्या घराच्या अवतीभोवती लावा, घराला, एरियाला तुमच्या छान लूक द्या. आणि झाडे लावा, जसं आपण म्हणतो झाडे जगवा. पण त्याच्यामध्ये पण जर देशी वृक्षांचं आपण जतन केलं तर ते अजून खूप छान होईल. ठीक आहे, चला. प्लांट होप, प्लांट ट्रीज, ऑल फॉर नेचर. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तुमचे काही कमेंट्स असतील देशी वृक्षांबद्दल किंवा अजून काही झाडांची माहिती एक्स्ट्रा, घराजवळ कोणते लावायचे, काय, कसं, कुठलं चांगलं दिसेल, तुम्हाला जर माहिती हवी असेल तर नक्की मला माझ्या या व्हिडिओला कमेंट करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा. वाईल्ड विस्परिंग टेल्स विथ बिजू. ठीक आहे, चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि थोडंसं निसर्गाबद्दल जाणून घेऊया. बाय.